हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक इन TYBA क्लास. अर्थात तृतीय कला वर्गाच्या सामान्य अर्थशास्त्र म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था भाग 2 या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्याख्यानामध्ये आपण वित्त आयोगाच्या संदर्भामध्ये साधारण माहिती घेतली. कोणत्या कालखंडामध्ये वित्त आयोगाचे कोण अध्यक्ष होते, त्यांचा किती कार्यकाळ होता, याबद्दल आपण सामान्य माहिती घेतली. या व्याख्यानामध्ये आपण वित्त आयोगाची नेमकी भूमिका काय असते, वित्त आयोग नेमका कोणत्या निकषांच्या आधारावर केंद्र आणि राज्य सरकारांना शिफारशी करत असतो, यासाठी आपण 14व्या वित्त आयोगाच्या शिफारशी आणि 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशी यांचा अभ्यास करणार आहोत. आपण बघितलं की आतापर्यंत आपल्या देशामध्ये 15 वित्त आयोग स्थापन झाले आणि वेगवेगळ्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार, विकासानुसार त्या वित्त आयोगांनी वेगवेगळ्या निकषांच्या आधारावर वित्तीय साधनांचं विभाजन केलेलं दिसतं. त्याच अनुषंगानं ग्लोबलाइज इकॉनॉमीचा दृष्टिकोन लक्षात घेऊन आपल्याला माहिती आहे की 1991 पासून आपण जागतिकीकरणाचा भाग झालेला असल्यामुळे खाजगीकरणाचा फार मोठा वेग आपल्या अर्थव्यवस्थेने घेतला असल्यामुळे त्या अनुषंगानं कोणत्या प्रकारचे आर्थिक बदल अर्थव्यवस्थेमध्ये अपेक्षित आहे आणि आपल्या विकासाचे जे निर्धारित उद्दिष्ट आहेत ते कोणत्या पद्धतीने आपल्याला प्राप्त करायचे आहे, या सर्वांचा ओव्हरऑल विचार करता वित्त आयोगाने सुद्धा आपल्या कामाची भूमिका बदललेली दिसते. म्हणून 14वा आणि 15वा वित्त आयोग या बदललेल्या अर्थकारणाचा, जागतिक अर्थकारणाचं प्रतिबिंब यांच्या कामामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणून आपण प्राथमिक स्वरूपामध्ये या 2 वित्त आयोगांच्या शिफारशींबाबत अध्ययन करणार आहोत. आपणास अधिकची माहिती किंवा 11, 12, 13 किंवा 10 या वित्त आयोगांच्या शिफारशींबद्दलचं सखोल अध्ययन करायचं असेल तर आपण आपल्या लायब्ररीतील टेक्स्ट पुस्तक घेऊन त्याचं अध्ययन करू शकता. म्हणून आपण या व्याख्यानामध्ये 14व्या वित्त आयोगाच्या शिफारशी आणि 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशी याबद्दल चर्चा करणार आहोत. तर मित्रहो, 14वा वित्त आयोग आपल्या देशामध्ये 2015 ते 2020 या कालखंडासाठी या वित्त आयोगाचा हा कालखंड होता. माननीय राष्ट्रपतींनी 2 जानेवारी 2013 रोजी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर माननीय डॉक्टर YV रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली 14वा वित्त आयोग स्थापन केला. आयोगाने आपल्या शिफारशी सरकारला 15 डिसेंबर 2014 पर्यंत सादर करायच्या होत्या. यामध्ये राज्याने विभाज्य कर, मदत, अनुदान हे कसे हस्तांतरित करावे याबद्दलच्या शिफारशी करायच्या होत्या. आणि त्यानंतर या आयोगाने केलेल्या शिफारशी केंद्र सरकारने लागू केलेल्या आहेत. आयोगाच्या मुख्य शिफारशी ज्या आहेत त्यावर आपण अभ्यास करणार आहोत. आयोगाने आपल्या मुख्य शिफारशी ज्या आहेत त्या पुढील प्रमाणे केलेल्या आहेत. 14व्या वित्त आयोगाने विभाज्य कर संग्रहणाचा 42% हिस्सा राज्यांना द्यावा अशी शिफारस केली होती. म्हणजे जे विभाज्य कर आहेत त्यांच्यापासून जे मिळालेलं उत्पन्न आहे त्यातील 42% वाटा हा राज्यांना द्यावा अशी शिफारस या आयोगाने केली आहे. 13व्या वित्त आयोगाने हा वाटा फक्त 32% द्यावा अशी शिफारस केली होती. तर 12व्या वित्त आयोगाने विभाज्य कराचा वाटा 30.5% द्यावा
अशी शिफारस केली होती. म्हणजेच 12, 13 आणि 14 अशा पद्धतीने वित्त आयोगाने केलेल्या शिफारशी विभाज्य कराच्या संदर्भातल्या वाट्याच्या संदर्भात तो वाटा कसा वाढत गेलेला आहे हे आपल्याला दिसून येईल. म्हणजेच 12वा वित्त आयोग 13.5% वाटा देण्याचं म्हणतो, तर 13वा वित्त आयोग 32% वाटा द्यायचा म्हणतो, तर 14वा वित्त आयोग डायरेक्ट 10% वाढ करून 42% वाटा द्यावा अशी शिफारस करतो. दुसरी महत्त्वाची शिफारस जी आहे ती विभाज्य कर संग्रहणाचे राज्यांमध्ये विभाजन करताना कोणतं सूत्र वापरावं ते सूत्र दिलेलं आहे की कोणत्या राज्याने जास्तीत जास्त वाटा जर मिळवायचा असेल तर त्यांनी कोणत्या प्रकारचे निकष फॉलो केले पाहिजे, कोणत्या प्रकारच्या क्रायटेरिया त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे. या PPTमध्ये आपण जो तक्ता बघणार आहोत त्या तक्त्यात हे क्रायटेरिया दिलेले आहेत. या तक्त्यामध्ये आपण आधार आणि प्रदत्त भारांश अशी 2 विभागणी केली आहे. त्या प्रदत्त भारांशमध्ये आपण 13वा वित्त आयोग आणि 14वा वित्त आयोग अशा दोघा वित्त आयोगांच्या आकड्यांचा संदर्भ घेतलेला आहे. आधारामध्ये आपण लोकसंख्ये हा एक आधार आहे. त्यामध्ये आपण 1971ची लोकसंख्या आणि 2011ची लोकसंख्या, त्यानंतर वित्तीय क्षमता किंवा उत्पन्न वितरण हा एक आधार आहे, त्यानंतर राज्याच्या क्षेत्रफळाचा आधार आहे, त्यानंतर राज्याच्या वनक्षेत्राचा आधार आहे आणि त्यानंतर राज्याने वित्तीय शिस्त कशी पाळली आहे याचा संदर्भसुद्धा विचार या उत्पन्नाचं विभाजन करताना या आयोगाने घेतलेला आहे. तर लोकसंख्येचा जो भारांश आहे किंवा जे हे निकष आहे ते प्रदत्त भारांश आहेत आणि म्हणून 13व्या वित्त आयोग आणि 14व्या वित्त आयोगामध्ये लोकसंख्यानुसार 1971च्या लोकसंख्येनुसार हा भारांश जो होता 13व्या वित्त आयोगाला तो 25 होता आणि 14व्या वित्त आयोगामध्ये हा भारांश कमी झालेला दिसतो आपल्याला 17.5% म्हणजे 17.5%. 2011च्या लोकसंख्येचा निकष घेतला तर 2000 म्हणजे 13व्या वित्त आयोगामध्ये तो भारांश 0 आहे, परंतु 14व्या वित्त आयोगामध्ये तो 10 असा भारांश आहे. 14 नाही 10. त्यानंतर उत्पन्न वितरण जे आहे ते 13व्या वित्त आयोगामध्ये 47.5% म्हटलेलं आहे, तर या 14व्या वित्त आयोगामध्ये हा भारांश 50 एवढा दिलेला आहे. त्यानंतर राज्याचं क्षेत्रफळ आहे ते 13व्या वित्त आयोगाने 10 भारांश दिला होता, तर या आयोगाने 15 भारांश दिलेला आहे. वनक्षेत्रफळ 13व्या वित्त आयोगामध्ये 0 होतं, तर या वित्त आयोगामध्ये 7.5% आहे, 7.5% आहे. वित्तीय शिस्त जी आहे ती 13व्या वित्त आयोगामध्ये 17.5% होती, तर 14व्या वित्त आयोगामध्ये 0 आहे. अशा रीतीने या क्रायटेरियाच्या आधारावर या कर साधनांच्या विभाजनाचे आधार व भार याच्या आधारावर वित्त आयोगाने आपला वाटा जो आहे तो केंद्र आणि राज्यांमध्ये विभाजित करायचा होता. आणि म्हणून 14व्या वित्त आयोगाने काही निकष काढून 2011च्या लोकसंख्येचा आणि वनक्षेत्र या 2 नवीन आधारांना प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसून येते. तिसरं जे महत्त्वाचं आहे की आयोगाने ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान, आपत्ती निवारणासाठी अनुदान, महसूल तूट भरून काढण्यासाठी अनुदानाच्या रूपाने 2015 ते 2020 या कालखंडात 5.3 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्याची शिफारस केलेली आहे. तर चौथी शिफारस आहे राज्यांची महसुली तूट कमी करण्यासाठी आणि संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी आयोगाने 1,94,821 कोटी रुपये अनुदान देण्याची शिफारस केलेली आहे. तर 5वी शिफारस होती 2017-18 पर्यंत
वित्तीय तूट GDPच्या 3% कमी करण्याची होती. 6वी होती केंद्र आणि राज्यांचे सार्वजनिक कर्ज GDPच्या 62% नियंत्रित करण्याचा इष्टांक ठरवावा, ही शिफारस होती. 7वीमध्ये 2015 ते 20 या काळात आपत्ती निवारणास निधीत केंद्र सरकारने व राज्य सरकारने 6 वस्तू व सेवावरील कर उत्पन्नातून 61,219 कोटी रुपये जमा करायचे होते. अशा रीतीने 14व्या वित्त आयोगाचा भर राज्यांना केंद्रीय कराचा वाटा जास्त देऊन आणि स्व उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यावर भर देणाऱ्या होत्या, हे आपलं लक्षात येईल. अशा रीतीने वित्त आयोग प्रत्यक्षरित्या या आकड्यांवरनं आपलं लक्षात येईल की कोणत्या राज्यांना कोणत्या निकषाच्या आधारावर किती वाटा कसा मिळेल या संदर्भातल्या शिफारशी केलेल्या दिसतात. तसंच 15व्या वित्त आयोगामध्ये सुद्धा, जो 15वा वित्त आयोग आहे त्याने सुद्धा आपल्या शिफारशी सरकारला दिलेल्या आहेत. हा वित्त आयोग 27 नोव्हेंबर 2017 रोजी श्री NK सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 15वा वित्त आयोग म्हणून नेमलेला आहे. या आयोगामध्ये श्री अजय नारायण झा, डॉक्टर अनूप सिंह, डॉक्टर अशोक लिहिरी या 3 पूर्णवेळ सदस्यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच डॉक्टर रमेश चंद यांची अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. तर श्री अरविंद मेहता यांची या आयोगाचे सेक्रेटरी म्हणून नियुक्ती केलेली आहे. या आयोगाचा जो कालखंड आहे तो 2020 ते 2025 एवढा असणार आहे. वित्तीय जबाबदाऱ्या व महसुलांचे विभाजन या विषयांवर शिफारशी करण्याची जबाबदारी या आयोगावर सोपवण्यात आलेली आहे. अध्यक्षांनी आपला अहवाल हा 30 ऑक्टोबर 2019 पर्यंत सोपवावा अशी अपेक्षा होती. आपल्याला माहिती आहे की अजून आपण 2022मध्ये आजचा अर्थसंकल्प 2022मध्ये 22-23 साठीचा आपण आत्ता ऐकला आहे किंवा आपल्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सादर केला 1 फेब्रुवारीला. आणि या आयोगाचा कालखंड जो आहे तो 2020 ते 25 एवढा आहे. म्हणजे या आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या करंट या 5 वर्षाच्या कालखंडापर्यंतच्या आहेत, ज्यामध्ये आपण अजून 2025 यायला उशीर आहे. म्हणून या आयोगाने पुढील मुद्द्यांच्या आधारावर सरकारला शिफारशी करायच्या आहेत. ते मुद्दे म्हणजे पहिला मुद्दा आहे की ज्या विभाज्य करांचे उत्पन्न केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात केले जाते ते केंद्र सरकार वेगवेगळे राज्य सरकार यांच्यात कसे करायचे याबाबत शिफारस करायची आहे. त्यानंतर भारताच्या एकत्रित फंडातून कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून राज्यांना किती अनुदान रक्कम द्यायची ती रक्कम निश्चित करणे, म्हणजेच घटनेच्या 275व्या कलमानुसार राज्यांना अनुदानाचा वाटा निश्चित करणे याबद्दल शिफारस करायची आहे. त्यानंतर 3 राज्य सरकारच्या वित्त आयोगाच्या सूचनांच्या आधारे राज्य सरकारच्या एकत्रित फंडात वृद्धी कशी होईल याबाबत शिफारस करायची आहे. कारण राज्य त्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांना
निधींचे हस्तांतरण करू शकतील. या पद्धतीने या 3 निकषांच्या आधारावर या वित्त आयोगाला आपल्या शिफारशी करायच्या आहेत. आयोगाला हाही निर्देश देण्यात आलेला होता की त्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारचे वित्त, तूट, ऋण स्तर म्हणजे कर्जाचा स्तर, त्यानंतर रोख निधी आणि वित्तीय अनुशासन प्रयत्नांच्या सद्यस्थितीचे परीक्षण करायचं आहे आणि उपयुक्त वित्तीय व्यवस्थापनासाठी वित्तीय एकीकरणाचा मार्ग सुचवायचा आहे. आयोगाने महसुली तूट कशी भरून काढता येईल याबाबतही शिफारशी करायच्या आहेत. आयोगाच्या नियुक्तीच्या सरकारी सूचनेत हेही नमूद करण्यात आलेलं आहे की आयोग राज्यांसाठी त्यांच्या मापन योग्य कार्यनिष्पत्तीवर आधारित प्रोत्साहनाची घोषणा पुढील क्षेत्रांच्या बाबतीत करू शकतो. ते क्षेत्र म्हणते GSTच्या अधीन कर क्षेत्राच्या प्रसार आणि गहनता यांच्यात वाढ करण्यासाठी राज्यांनी कोणते प्रयत्न करावेत. नंतर लोकसंख्या वृद्धीचा स्थानापन्न दर म्हणजेच रिप्लेसमेंट रेट साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे, त्यात प्रगती करणे. त्यानंतर भारत सरकारच्या मुख्य योजना लागू करण्यासाठी पायाभूत संरचना निर्माण करण्याबाबत शिफारस करणे. त्यानंतर सरकारचा भांडवली खर्च वाढवण्यात यश, वीज क्षेत्रातील तूट समाप्त करण्यास प्रगती करणे. त्यानंतर कर व करेत्तर महसुलात वाढ करण्याबाबत शिफारस करणे. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण आणि चांगली सार्वजनिक वित्तीय प्रणाली स्वीकारून योजनांमधील गळती थांबवण्यासाठी सूचना करणे. डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने प्रगती करणं. त्यानंतर धोरणात्मक आणि नियामक बदलांच्या मदतीने व्यवसायात गुणवत्ता वाढवणे आणि श्रमप्रधान आर्थिक वृद्धी प्रोत्साहित करण्याबाबत शिफारस करणे. मूलभूत सेवा उपलब्ध करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अनुदान व्यवस्था करणे. गुणात्मक मानव संसाधन व सेवांच्या पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी कार्यनिष्पत्तीच्या आधारावर अनुदान व्यवस्था करणे. त्यानंतर लोकांना आकर्षित करणाऱ्या योजनांवरील वाढत्या खर्चाचं नियंत्रण करण्याचा प्रयत्न करणे. त्यानंतर महत्त्वाची शिफारस स्वच्छता, घनकचरा यांचं व्यवस्थापन, उघड्यावर शौच करण्याच्या सवयींमध्ये बदल करण्यास उपाय सुचवणे. अशा महत्त्वपूर्ण विषयानुसार या आयोगाला शिफारशी करणं आवश्यक होतं. मी आपल्याला सांगितलं याआधी की बदललेला आर्थिक विकासाचा जो ढाचा आहे, ग्लोबलायझेशनमध्ये आपल्याला आपल्या आर्थिक विकासाचा ढाचा कसा आहे या अनुषंगानं वित्त आयोगाला आपल्या शिफारशी या विविध नाविन्यपूर्ण मुद्द्यांच्या अनुषंगाने करायचे आहेत हे आपल्या लक्षात येईल. या आयोगाने वर्ष 2021 साठी पुढील शिफारशी आपल्याला केलेल्या दिसतात. राज्यांना करांचे हस्तांतरण कशा पद्धतीने करायचं या संदर्भामध्ये ही शिफारस आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना विभाज्य कराचा जो वाटा हस्तांतरित केला जातो तो 1% कमी करण्याची शिफारस या आयोगाने केली आहे. कारण 2015-20 या 14व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार विभाज्य कराचे उत्पन्न राज्यांना 42%
हस्तांतरित करायचे होते हे आपण आधीच बघितलं. ते 20-21 या वर्षासाठी फक्त 41% असेल. कपात केली जाणारी 1% रक्कम नवनिर्मित केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर आणि लडाख यांच्या विकासावर खर्च करण्याची शिफारस आहे. आपल्याला लक्षात येईल की गेल्याच काही वर्षामध्ये आपण जम्मू आणि काश्मीर यांचं केंद्रशासित प्रदेशांमध्ये रूपांतरित केलं आणि 2 वेगवेगळी राज्य स्वतंत्र आपण तयार केली. त्यांच्या विकासासाठी या आयोगाने विशेष अशी शिफारस केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर हस्तांतरणाचा मानदंड, क्रायटेरिया फॉर डिव्होल्यूशन्स. केंद्रीय करांमध्ये प्रत्येक राज्याचा हिस्सा निश्चित करण्याचा मानदंड काय आहे आणि प्रत्येक मानदंडाला किती भारांकन आहे ते आपण या तक्त्यामध्ये बघूया. जसं मी 14व्या वित्त आयोगाचे मानदंड आपण बघितले की वाटा कोणत्या आधारावर, कोणत्या निकषावर राज्यांना दिला पाहिजे, त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा 15व्या वित्त आयोगाने काही मानदंड उत्पन्नाच्या हस्तांतरणासाठी केलेले आहेत. ते आपण या PPTमध्ये बघणार आहोत. हे मानदंड किंवा हे जे आधार आहेत, या आधारामध्ये उत्पन्नातील अंतर किंवा फरक, लोकसंख्या 1971, लोकसंख्या 2011, क्षेत्रफळ, वनक्षेत्रफळ, वन आणि परिस्थितिकी इकॉलॉजी आणि लोकसांख्यिकीय कामगिरी आणि कर वसुलीचा प्रयत्न हे मानदंड आहेत, हे क्रायटेरिया आहेत, हे निकष आहेत. हे निकष ज्या राज्यांनी पूर्ण केले असतील त्या राज्यांना चांगला वाटा मिळेल या पद्धतीने या आयोगाने काम केलेलं दिसते. या PPTमध्ये आपण 14व्या वित्त आयोग आणि 15व्या वित्त आयोग, जसं मागच्या PPTमध्ये आपण 13व्या वित्त आयोग आणि 14व्या वित्त आयोगाच्या बद्दल बघितलं, तीच कंटिन्यू आपण आता 14व्या वित्त आयोग आणि 15व्या वित्त आयोगात या भारांकनानुसार किती वाटा कसा हस्तांतरित झालेला आहे हे आपल्याला यातून दिसून येईल. तर 14व्या वित्त आयोगामध्ये उत्पन्नातील अंतर किंवा फरक हे 50% होतं. या आयोगाने हे 45% केलं आहे. लोकसंख्येचा जो निकष होता तो 2071 म्हणजे 1971चा हा 17.50% होता. तर या आयोगाने तो डॅश केला आहे, शून्य केला आहे. 2011च्या नुसारची जी लोकसंख्या आहे ती 14व्या वित्त आयोगाने त्याचं भारांकन जे होतं ते 10% होतं आणि हे या आयोगाने 15% केलेलं आहे. क्षेत्रफळाचा जो निकष आहे तो 15% दोघंही आयोगांनी सेम ठेवलेला आहे. त्याच्यानंतर वन आणि परिस्थितीच्या संदर्भामध्ये 14व्या वित्त आयोगामध्ये हा क्रायटेरिया नव्हता, तो 15व्या वित्त आयोगामध्ये आलेला आहे आणि तो क्रायटेरिया 12.5% आहे. आणि लोकसंख्याविषयक कामगिरी म्हणजे लोकसंख्या नियंत्रण किंवा आरोग्याच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने त्या राज्याने प्रयत्न केलेले आहे त्यावर 12.5% वाटा तो क्रायटेरिया होता. त्यानंतर कर वसुलीच्या संदर्भामध्ये 14व्या वित्त आयोगामध्ये निकष नव्हता, परंतु 15व्या वित्त आयोगामध्ये तो निकष दिला आहे. तर 2.5% हा आधार कर वितरणाच्या संदर्भात किंवा वित्तीय हस्तांतरणाच्या संदर्भामध्ये हा ठेवलेला आहे. म्हणजे अशा रीतीने हे मानदंड आहेत. हे मानदंड जे राज्य पूर्ण करेल त्या राज्यांना वित्तीय हस्तांतरणातील वाटा जो आहे तो मोठ्या प्रमाणात भेटू शकतो. अशा रीतीने तिसरा जो निकष आहे या आयोगाचा तो आहे उत्पन्न अंतर, इन्कम डिस्टन्स. राज्याचे उत्पन्न आणि त्या राज्याचे सर्वात जास्त उत्पन्न यातील अंतरालाच उत्पन्न अंतर असं म्हटलं जातं. 2015-16 आणि 2017-18 या 3 वर्षाच्या कालावधीच्या दरम्यान सरासरी दरडोई स्थूल राज्य देशांतर्गत उत्पन्नाच्या आधारावर राज्याच्या उत्पन्नाची गणना केली जाते. ज्या राज्याचे दरडोई उत्पन्न कमी असते त्या राज्याला उच्च दरडोई उत्पन्न असणाऱ्या राज्यांची बरोबरी करण्यासाठी विभाज्य कराचा वाटा जास्त दिला जातो. या भारांकनात आयोगाने 5ने कपात केलेली आहे. त्यानंतर लोकसांख्यिकीय कामगिरीबद्दल, डेमोग्राफिक परफॉर्मन्सबद्दल या आयोगाने काही गोष्टी सांगितलेल्या आहे. आयोगाच्या संदर्भ अटीमध्ये अपेक्षित आहे की
शिफारस करतेवेळी 2011च्या लोकसंख्येच्या आकड्याचा वापर करावा. त्यानुसार आयोगाने 2011ची राज्याची लोकसंख्या विचारात घेऊन शिफारस केलेली आहे. जी राज्ये लोकसंख्या नियंत्रण प्रभावीपणे करतील त्यांना विभाज्य कर विभाजनात 12.5% भारांकन दिलं जाईल. तसंच वन आणि परिस्थितिकी फॉरेस्ट अँड इकॉलॉजीच्या संदर्भातला निकष या आयोगाने घेतलेला आहे. घटक राज्यांच्या वन सघनता विचारात घेऊन कर विभाजन करण्याची शिफारस केली आहे. 14व्या वित्त आयोगामध्ये हा मानदंड नव्हता, हे मी आधी आपल्याला सांगितलं आहे. 15व्या वित्त आयोगाने 2020-21 या वर्षासाठी या मानदंडाला 12.5% इतका अधिभार दिलेला आहे. कर वसुलीचा प्रयत्न, टॅक्स इफोर्ट, कर वसुलीचा प्रयत्न तुम्ही कसा केला आहे हा सुद्धा महत्त्वाचा मानांकन आहे. केंद्रीय कराचे अधिक संकलन करणाऱ्या राज्यांना प्रोत्साहित करण्यासाठी या मानदंडाचा वापर केला आहे. 2014-15 ते 15-16 या 3 वर्षाच्या कालखंडात दरडोई सरासरी कर महसूल आणि दरडोई सरासरी राज्य GDPच्या प्रमाणात वाटा मिळणार आहे. याचं भारांकन 2.5% केलं आहे. मदत व अनुदान 2020-21 मध्ये राज्यांना पुढील प्रमाणे अनुदान दिले जाईल. त्यात महसुली तूट अनुदान, स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान आणि आपत्ती व्यवस्थापन अनुदान. तर महसुली तूट अनुदान रिव्हेन्यू डिफिसिट ग्रँट हस्तांतरणानंतर अंदाज आहे की 2021 मध्ये 14 राज्यांची एकूण महसुली तूट जवळजवळ 74,340 कोटी रुपयापर्यंतची असेल. विशेष अनुदान स्पेशल ग्रँट देशातील कर्नाटक, मिझोराम आणि तेलंगणा या 3 राज्यांची महसुली तूट 2019-20 मध्येच्या तुलनेत 2021 मध्ये घटण्याची शक्यता आहे. आयोगाने या राज्यांना 6,764 कोटी रुपये विशेष अनुदान देण्याची शिफारस केली आहे. विशेष क्षेत्रासाठी अनुदान सेक्टर स्पेसिफिक ग्रँट 2021 मध्ये आयोगाने पोषण आहारासाठी 7,375 कोटी रुपये अनुदान देण्याची शिफारस केली. अंतिम अहवालात पोषण आहार, आरोग्य, पूर्व प्राथमिक शिक्षण, ज्युडिशरी, ग्रामीण कनेक्टिव्हिटी, रेल्वे, पोलीस प्रशासन, गृहनिर्माण या विशेष क्षेत्र म्हणून विशेष अनुदानाची शिफारस करण्यात आली आहे. कामगिरी आधारित अनुदान परफॉर्मर बेस ग्रँट कामगिरी आधारावर अनुदान देण्याबाबत आयोगाने दिशादर्शन केले आहेत. यात कृषी सुधारणा लागू करणं, वीज क्षेत्रात सुधारणा करणं, महत्त्वाकांक्षी जिल्हे आणि गट विकास करणं, निर्यातीसह व्यापारात वाढ करणं, शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनात संवर्धन करणं यासाठी किती अनुदान असेल याचा अंतिम अहवाल केला जाणार आहे. तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांचा अनुदान ग्रँट टू लोकल बॉडीज यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांना 2021 मध्ये अनुदान म्हणून 90,000 कोटी रुपये देण्याची शिफारस केली. यापैकी 60,750 कोटी रुपये म्हणजेच 67.50% ग्रामीण भागास आणि 29,250 कोटी रुपये म्हणजे 32.50% शहरी स्वराज्य संस्थांना देण्याचं निर्धारित केलेलं आहे. आपत्ती जोखीम व्यवस्थापन डिझास्टर रिस्क मॅनेजमेंटसाठी स्थानिक पातळीवर मदत कार्य अधिक कार्यक्षम करण्यासाठी आयोगानं राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी स्थापन करण्यासाठी सूचना केलेली आहे. यात केंद्राचा वाटा हा 75% आणि राज्यांचा वाटा 25% असेल. पूर्वेकडील आणि हिमालयीन राज्यांसाठी हे प्रमाण 90 आणि 10 असं असणार आहे. म्हणजे यात केंद्राचा वाटा 90% असेल आणि राज्यांचा वाटा 10% असेल. 2020-21 साठी या वर्षासाठी राज्य आपत्ती जोखीम व्यवस्थापन निधीसाठी 28,983 कोटी रुपये वितरित केले. यात केंद्राचा वाटा 22,184 कोटी रुपये आहे आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीसाठी 12,390 कोटी रुपये वितरित केलेले आहेत.
वित्तीय रोडमॅपसाठी शिफारस, रिकमेंडेशन ऑन फिस्कल रोडमॅप. आयोगाने सांगितले आहे की अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेमुळे विश्वसनीय वित्तीय आणि ऋण ट्रान्झॅक्टरी रोडमॅप समस्यात्मक आहे. आयोगाने सूचना केली आहे की केंद्र व राज्य सरकारांनी ऋण एकत्रीकरण लक्ष केंद्रित केले पाहिजे. अतिरिक्त अंदाजपत्रकीय उचल, ऑफ बजेट बॉरोइंग. आयोगाने असे सांगितले आहे की अतिरिक्त अंदाजपत्रकीय उचलच्या माध्यमातून भांडवली खर्च भरून काढण्याचे FRBM कायद्याच्या अंमलबजावणीत बाधा येते. आयोगाने सूचना केली आहे की केंद्र व राज्य सरकारांनी अतिरिक्त अंदाजपत्रकीय उचलाचा पूर्ण खुलासा करावा. त्यानंतर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापनासाठी वैधानिक फ्रेमवर्क, स्टॅट्युटरी फ्रेमवर्क फॉर पब्लिक फायनान्शियल. आयोगाने कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी एक तज्ज्ञ गट नियुक्त करण्याची सूचना केली आहे. करक्षमता, टॅक्स कपॅसिटी. 2018 ते 2019 केंद्र आणि राज्य सरकारचा एकूण कर महसूल GDPच्या 17.5% होता. आयोगाने म्हटले की हा महसूल केलेल्या अंदाजापेक्षा बराच कमी आहे. यात वाढ करण्याची सूचना केली आहे. या सूचनेनुसार कर आधार वाढवावा, कर दर सुव्यवस्थित करावे, प्रशासकीय क्षमता वाढवावी. त्यानंतर GST लागू करण्याच्या संदर्भात आयोगाने महत्त्वाची शिफारस केली आहे. आयोगाने GST लागू करण्यासाठी काही आव्हानांचा उल्लेख केलेला आहे, ज्यामध्ये कर वसुली कमी करणे, वसुलीत टोकाची अस्थिरता आहे. त्यानंतर मोठ्या एकात्मिक GST ऋणाचा संच आहे. इनव्हॉइस आणि इनपुट टॅक्स जुळवणीत गडबड दिसते. रिफंडला उशीर होतो. GSTमुळे राज्यांचे केंद्रावरील अवलंबित्व वाढलं आहे. त्यानंतर शेवटची बाब या आयोगाने अशी लक्षात दिलेली आहे की या संदर्भात शिफारस केली आहे ती म्हणजे सुरक्षिततेशी संबंधित खर्चाचे वित्तपोषण. आयोगाने म्हटले आहे की संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षिततेसाठी एक वेगळ्या वित्तपोषण प्रणालीची आवश्यकता आहे. आवश्यकता आहे काय असा एक प्रश्न उपस्थित केला आहे. जर असेल तर ती कशी असावी? आयोग यासाठी संरक्षण, गृह मंत्रालय आणि वित्त मंत्रालय यांच्या तज्ज्ञ प्रतिनिधींचा गट स्थापावा असे सुचवतं. आयोगाने म्हटले आहे की संरक्षण मंत्रालयाने यासाठी उपाय सुचविले. मित्रहो, 15व्या वित्त आयोग हा आजपर्यंतच्या स्थापन झालेल्या वित्त आयोगांनी केलेल्या शिफारशींच्या पेक्षा अत्यंत वेगळ्या पद्धतीच्या आणि महत्त्वपूर्ण अर्थव्यवस्थेला शिस्त लावणाऱ्या शिफारशी या 15व्या वित्त आयोगाने केलेल्या आपल्याला दिसत आहेत. या वित्त आयोगांची अंमलबजावणी जर जशीच्या तशी केली गेली तर अर्थव्यवस्थेमध्ये त्याचे फार मोठे सुधारणात्मक असे परिणाम दिसून येतील, ज्याचा फायदा राज्यांच्या सशक्तीकरणासाठी आणि केंद्राच्या सशक्तीकरणासाठी सुद्धा होऊ शकतो. इनडायरेक्टली या आयोगाच्या शिफारशी देशातील घटक राज्यातील लोकांना, लोकसंख्येला विकासाच्या एका नव्या आयामाकडे घेऊन जाऊ शकतात. अशा रीतीने या व्याख्यानामध्ये आपण वित्त आयोगांच्या इन्फॉर्मेशन्स आणि वित्त आयोगांच्या ॲक्च्युअली 14व्या आणि 15व्या वित्त आयोगाच्या नेमक्या शिफारशी या जागतिकीकरणाच्या परिवेशातून कशा आहेत, अर्थव्यवस्थेत झालेले बदल, जागतिक बदल आणि अर्थव्यवस्थेतील बदल याच्या अनुषंगाने या शिफारशी किती महत्त्वाच्या आहे याचं अध्ययन आपल्याला या व्याख्यानामध्ये करता येतं. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण वित्तीय केंद्र आणि राज्य यांच्या
वित्तीय संबंधांच्या बद्दल अध्ययन करणार आहोत. अर्थात केंद्र आणि राज्य सरकारच्या वित्तीय संबंधांमध्ये तणाव कसे आहेत, फायनान्शियल कन्फ्लिक्ट बिटवीन द सेंटर अँड स्टेट गव्हर्नमेंट या मुद्द्याला घेऊन आपण अभ्यास करू. तोपर्यंत इथेच थांबतोय. थँक्यू.